आज आम्ही आलो होतो मल्हारगडावरती आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. आपण इथून पुढं नाही का जेवढे किल्ला होतील तेवढा आपण विजिट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हटवला असं युगत मांडली या गाण्याची इथं महादेवांची आणि ही दोन नमुनी वरती उभा राहिलेले. आज आम्ही आलो होतो मल्हारगडावरती आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. आपण इथून पुढं नाही का जेवढे किल्ला होतील तेवढा आपण विजिट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हा किल्ला काय असा नाही नवीन आमच्यासाठी, 5 वर्ष झालं तर रविवारचं आम्ही इकडे येतोय. पण आज दुपारची वेळ होती म्हणून आम्ही इकडे आलो होतो, कारण सकाळी आम्ही कंपनीत होतो महिंद्रामध्ये. मी मेंटेनन्सला आहे महिंद्रात. बरंच काय आहे किल्ल्याचा इतिहास. हा मराठ्यांच्या इतिहासातला लास्टचा किल्ला आहे बांधलेला, पेशवेकालीन किल्ला आहे. स्वराज्याचा हा किल्ल्याचा काही संबंध नाही, पण छत्रपती शाहू महाराजांचा ह्याच्याशी संबंध आहे. त्याच्यामुळे आपण ह्या इतिहास चांगला जाणून घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला काय असेल ते दाखवतो. आणि आता आम्ही इकडून खालून आलो आहे, अजून राहिले बरं. शिवराजची पण इथं शूटिंग झाली होती, कारण प्रतापगडचा जो ब्रुज आहे तो काही एवढा व्यवस्थित नाही म्हणून ह्या मल्हारगडाचा ब्रुज वापरला होता. ते पण तुम्हाला दाखवतो. आणि इथं पुढे गेले एक गुहा पण, म्हणजे नाही का गुहा नाही, तिथं सरदारांना आपल्या सैनिकांना बसवण्यासाठी खेळायची छोटीशी जागा आहे. इथं शूटिंग झाली होती बरेच महाराजांच्या पिक्चरांची. आणि हा तुम्हाला आठवला असं युगत मांडली या गाण्याची इथं नाही का शूटिंग झालेले. बरेच महाराजांची 30% पिक्चर जेवढे महाराजांचे तिथं इथंच मल्हारगडावरती शूटिंग झालेली आहे. आणि बरंच ह्याचं नुकसान बुरजाचं झालेलं आहे. तर आता तुम्हाला दाखवतो काही नमुनी जी नाही का बुरजाचं नुकसान करतात. अशी पण लोक येते ह्याच्यात नाही का. आता तुम्हाला त्यातलं दाखवतो. हा पार्ट मी 100% ह्याला पण टाकेल इंस्टाग्रामला. आपण सांगून तरसलेलो येतो लोकांना नाही का की बुरजाव चढू नका, नुकसान होते किल्ल्याचं. तुम्हाला बाकीचं बाले किल्ल्यात गेल्या माहिती सांगतो थोडीफार. बाय बाय. हा महादरवाजा आहे बाले किल्ल्याचा. आणि या बाले किल्ल्यामध्ये एंट्री केली ना, इथं 2 मंदिर आहेत. एक खंडोबाचं आहे आणि महादेवांचं महादेव मंदिर आहे. हा बाले किल्ल्याचा बरंच अवशेष नाही का, म्हणजे असं डासळलेलं आहे. हा किल्ला जरी मराठ्यांच्या इतिहासातला लास्टचा किल्ला असेल तरी आता इथं आरती चालू आहे. तुम्हाला दाखवतो आरती चालू आहे. इथे आरती चालू आहे आपली नाही का महादेवांची. आणि ही 2 नमुनी वरती उभा राहिलेले चिवते लोक येते. इथं आरती चालू आहे आणि ह्यांना काय माहिती आहे, देव असा प्रसन्न होऊन रे की ह्याच्यावर चाललेले आहेत डायरेक्ट. चला जाऊ द्या, आपलं काय तवा, आपलं फक्त व्हिडिओ काढायचं काम आहे. इकडे आरती चालू होती आणि इकडे नाही का आता महाराजांचे स्मारक बसलेले 2 वर्ष झालं. हा राजवाड्याचा अवशेष, म्हणजे राजवाडा म्हणजे आपला बाले किल्ला असतो. बाले किल्ल्यामध्ये नाही का आपले जे काय सरदार लोक असतात ते राहतात. आणि हा नाही का महाराजांचं आपलं छोटंसं स्मारक नाही का केलेलं आहे. पण हे शेड आहे ते थोडं अतिक्रमण आहे. चला जाऊ द्या. इकडं बाले किल्ल्याचा काय अवशेष आहे, आता 1 वर्षापूर्वी तर नाही का तळघर सापडलं होतं. तळघर म्हणजे जिथं आपण अन्य धान्य जे क्वार्टर असतं. जवळपास या किल्ल्यावरती 6 विहिरी. त्या 6 विहिरींना काही पाणी नाही, पण किल्ल्यावरची सगळ्यात मोठी विहीर ही आहे. आपल्याला काय एवढं माहित नाही. तळ पण आहे, हत्ती तलाव. त्याच्यात काय पाणी काय दिसतंय, थोडं आहे पाणी. तळघर इकडे तळघर इकडे. हा तळघराला जायचा रस्ता आहे बाले किल्ल्याचा. आणि किल्ला असा काही एवढा नाही, त्रिकोणी आकारचा किल्ला आहे. जर चांगल्या पद्धतीने जर तुम्ही बघितलं किल्ला तर चांगलं आहे. आणि इकडे तळघर आहे बघा, घरांचे अवशेष. इथं तळघर सापडलं होतं. सह्याद्री प्रदेशांचे लोक नाही का काम करत होते. तळघर आहे, पण याच्यामध्ये काय पाणी साचले म्हणून काय आपण जाऊ शकत नाही. तळघर आहे. आता तळघर लास्टपर्यंत आहे तिथपर्यंत. आणि दगडी बसले दगडी होते बरेच, ते काढल्यानंतर ते सापडलेलं आहे तळघर. तर आता आपण हत्ती तलावाकडे आम्ही काही जात नाही, कारण त्यात पाणी आहे बरंच आणि काही साप काय असू शकतात म्हणून आम्ही काय जात नाही. आणि हा राजवाड्याचा अवशेष आहे असून नाही का, हा जो आहे जुना आहे. आणि इथं जवळपास 3 राजवाडे होते, म्हणजे जे काय असेल 2 सरदार असायचे आणि बाकीचे नाहीत का काय असते
मंत्री संत्री. कारण हा किल्ला टोल नाक्याचं का काम करायचा, कारण तिकडं पलीकडे दिवे घाट आहे. त्या दिवे घाटात जे वसुली व्हायची नाही का, म्हणजे दिल्लीवरून जे काय मोर्चे लोक यायचे मुघल सैन्य ते काय म्हणतात, तिथं कर वसुली केला जायचा. घाट वापरायचा असेल तुम्हाला तर तिथं नाही का वसुली केली जायची की टोल तुम्ही भरायचा आणि तेव्हा तुम्ही तो घाट दिवे घाट वापरू शकता. तर ह्याच्या दृष्टीने हा किल्ला बनवलेला आहे. आणि कानिफनाथ मंदिर पण आहे, त्या कानिफनाथ मंदिरावर पण लक्ष राहिलं पाहिजे. ह्या दृष्टीने पण हा किल्ला असं समजलं जातं. पण अजून काय किल्ल्याची एवढी काय कोणाला माहिती नाहीये. आपण आता बघू. आलोय आता आपण इकडं हत्ती तलाव आहे. या हत्ती तलावात आता काय एवढं काय पाणी नाही, भरपूर पाणी आहे पण काही स्वच्छ नाही एवढं. हे हत्ती तळ आहे, बरंच आहे अजून खाली. पाणी काढलं तर लोकांचं असं म्हणणं आहे की याच्यात मासे आहेत. ते काय मासे वगैरे काय नाही, सोडले असते लोकांनी. आणि आम्ही 5 वर्षापूर्वी आले होतो तेव्हा ही झाड लावलेली आहेत. म्हणजे नाही का जवळपास मिळली होती झाडे, आता उगलेली झाड पावसामुळे सुकलेली. असे बरेच आहे. या किल्ल्याचा असा चोर दरवाजे. आता आपण चोर दरवाजाकडे चाललोय. किल्ला मारायचे फिरायला तरी आम्ही शॉर्टकटने नाही का चाललोय, कारण बरेच अशा गोष्टी ढासळल्या. आता आम्ही बाली किल्ल्याच्या बाहेर आहे. म्हणजे हा जो दिसतोय तुम्हाला हा बाली किल्ला आहे. हा बाली किल्ला आहे आतला. आणि इकडं आहे आता हे गड मल्हार गड काय तर काय ते नाही स्वच्छता मोहीम नाही गड. हा हे मोहिमेचा आहे फ्लॅक्स. आम्ही पण ह्याच्यात सहभाग घेतो नाही का, पण आता आम्ही काही घेतला नाही ह्यावेळेस. पण आता जाऊ इथं मोहीम होईल तर आम्ही 100% येऊ. किल्ला आहे हा सह्याद्रीच्या पहिल्या पर्वत रांगामध्ये. आणि या किल्ल्यावरून दिसणारे काही महत्वाचे स्पॉट तुम्हाला इकडे तो छोटस नाही का वरती झाड दिसते तो रामदार आहे. आणि इकडे गेलो की आता बोट दिसते काय माहिती. हा कानिफनाथ आहे. आणि इकडं रामदार आहे. हा रामदार आहे. इकडं डोंगराच्या पाठीवर गेलं की रामदार आहे. आणि तसंच पुढे गेलं की ते दिसते ढगांच्या वरती थोडस तो पुरंदर आहे. म्हणजे एका ह्याच्यावर सिंहगड पण आहे, पण सिंहगडच्या पलीकडे आपल्याला काय दिसू शकत नाही, कारण सह्याद्रीच्या पहिली पर्वत रांग आहे. आणि हिचा जवळपास त्या पलीकडे संपतो. हा इथं चोर दरवाजा आहे. हा निघतो खाली झेंडेवाडीत. त्याच्यामुळे काय थोडाच आहे आपला, काय असं काय नॉर्मलच आहे, काही एवढं दाखवण्यासारखं नाही. आणि किल्ल्यावरची छोटी विहीर आहे. म्हणजे टोटल 6 विहिरीत किल्ल्यावरती. ह्याच्यात काय सीडी आहे, बहुतेक काम चालू असेल. पाणी पण आहे थोडंसं. आणि शॉर्टकटने जायचं. आता आम्ही शॉर्टकटने जाऊन पुढं नाही का असं काही नाही, तिकडं फक्त झेंडा लावलेला आहे, तिथे लोक जातात तेवढं बाकीचं काही नुकसानच करतात. किल्ल्यावर कोण काही लक्ष देत नाही एवढं. जेवढे काही गडकोट मोहीम चालवतात तेवढेच लोक लक्ष देतात. एकाच साईडने असं ह्या साईडला आलेले ह्याला म्हणतात तटबंदी. ही तटबंदी. आणि तो बाले किल्ल्याचा अवशेष. बाले किल्ला म्हणजे तिथं लोक राहतात. आणि तटबंदी आणि बाले किल्ला हा वेगवेगळे. ती तटबंदी आणि ते बाले किल्ला बऱ्याच लोकांना माहित नाही. किल्ल्याची तटबंदी म्हणजे काय आणि बाले किल्ला म्हणजे काय. आणि मोस्टली तुम्हाला मी सांगितलं होतं की ह्या किल्ल्याचा उपयोग कशाला केलाय, की टोल वसुलीसाठी केला. आणि तो खरा तीच गोष्ट आहे की टोल वसुलीसाठीच हा किल्ला बांधलेला आहे. कारण ह्या भूप्रांतामध्ये जवळपास कोणताच किल्ला नाही. डायरेक्ट पुरंदर झाला की हा किल्ला आहे. आणि हा किल्ल्यानंतर डायरेक्ट पुढे गेलं की आपले जेजुरी. आणि इकडे बहुतेक काम काय चालू दिसतंय. हे काम चालू आहे बहुतेक वाटतं तटबंदीचं हे काम चालू आहे. काम हे रचलेले मग तेच ना रचलेलं आहे बाबा. आणि मी पण पहिल्यांदा ह्या साईडला आलेले.